हा. जय गुरु. जय गुरु. थोडं मध्ये ऐका, गडबडीत जरा हे अं, तर आपण मला वाटतं लोकोक्ती आपल्या संपत आल्या होत्या. हं, हम्म. ते त्या बघूया आधी. आता शुभांगी काहीतरी विचारत होत्या. आलेत त्या शुभांगी ताई? कुठलं वाक्य म्हणताय दुकुल तुम्ही? नाही, पहिला पेपर जो दुकू सरांनी टाकलेला आहे ना, त्याच्यात मराठीत अनुवाद करायचं एक वाक्य आहे. सहा स्कंधे दुकुलम धारयती. तर दुपट्टा दुपट्टा दुकुलमचा अर्थ हवा. कशाचा? दुपट्टा दुकुलं म्हणजे दुपट्टा. दुकुल दुकुल दुकुलम. दुपट्टा दुपट्टा. दुपट्टा. अच्छा अच्छा. बरं बरं, थँक्यू. हं, हो. तर हे दिसतंय का? स्क्रीन दिसतोय तुम्हाला? नाही ना अजून? हां. नाही अजून नाही. हां, ठीक आहे. आता हां, टाकलंय मी आता. हां. तर आपलं गतम दुःखम सुखम च तत् म्हटलं होतं. पुढची लोकोक्ती, गर्वात शीलम महत. हं, गर्वापेक्षा शील म्हणजे चारित्र्य मोठे. हं, तर हे तसं काही समजवण्यासारखं नाहीये याच्यामध्ये. फक्त यात उदाहरण काय देता येईल, कोण सांगेल? गर्वापेक्षा चारित्र्य मोठे असं. गर्वाचं घर खाली म्हणतात तसं काही? नाही, नाही, इथं म्हणजे एखादा माणूस असतो, आपल्याला समाजात दिसतं ना, एखादा माणूस असा खूप असा म्हणजे हे असतो, म्हणजे खूप असा अभिमानी, असा गर्वानी, असं म्हणजे मी कोण अशा पद्धतीने वावरत असतो. हम्म. आणि एखादा असतो की तो नम्र असतो. हम्म. तर लोकांना जास्त कोण आवडतो, नाही का? किंवा मनापासून लोकांना कोण म्हणजे त्याला लोक, असा जो गर्वात चालत असतो, हा, वावरत असतो, त्याला लोक तोंडदेखला मान देतीलही. पण खरं लोकांना जो म्हणजे आवडतो, किंवा खरा मान जो आहे, तो जो नम्र आहे त्याला मिळतो, नाही का? त्या अर्थाने त्यांना म्हणायचंय. मी वाचू का, मी काय लिहिलंय ते? बोला ना. हा. हा. मी असं लिहिलंय, गर्विष्ठ माणसाचा शेवटी नाश होतो. एखादा अहंकारी आणि अत्यंत श्रीमंत माणूस पैशाच्या जोरावर इतरांना तुच्छ मानतो, परंतु एक क्षण असा येतो की त्यांना पैशाचा उपयोग होत नाही. उदाहरणार्थ, माया पैशाने विकत घेता येत नाही, नाती पैशाने विकत घेता येत नाही. जोवर पैसा आहे, क्षमता आहे, तोवर त्याचा उपयोग तत्पश्चात कोणी विचारत नाही. त्यामुळे माणसाने नम्र असावे, कारण शेवटी त्याला गर्व सोडावाच लागतो. हा, चालेल तसं. पण म्हणजे मूळ आपला जो फोकस आहे, इथं कंपॅरिझन कशाची आहे? एक गर्व, आणि दुसरं हां, शील. शील म्हणजे चारित्र्य. हा. हां, तर हं, त्या चारित्र्याचं म्हणजे चारित्र्य मोठं कसं, हे आपल्याला हं. सांगायचंय, नाही का? म्हणजे थोडक्यात आपण असं म्हणू शकतो का, मुंगी होऊन साखर खावी वगैरे अशा प्रकारे? हा, म्हणजे अ, जसं मी म्हटलं ना, मला असं वाटतं म्हणजे की हं, दोन हं, हं, व्यक्ती आहेत, ही तुलना आहे दोन हं, हं, दोन गुणांची. एक एक जी व्यक्ती आहे, तिच्याकडे गुण आहेत थोडेफार, किंवा जास्त पण असतील, पण ती हं, मानी 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 ज्याला म्हणतात ना, मानी किंवा हं, 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 अहमन्यतेने वावरणारी समाजात. आणि दुसरी हं. जी व्यक्ती आहे, ती पण गुणवान आहे, दोघेही गुणवान आहेत. पण याच्याकडे नम्रता आहे, त्याच्याकडे मानी पण आहे, ओके, अहमन्यता म्हणजे आहे. असं तुलनात्मक लिहायचं. हा, कारण इथं तुलनाच आहे ना, गर्वापेक्षा शील ओके, ओके. मोठे. त्यामुळे इथं तुलना ओके, ओके. त्याचीच आहे. इथं मग पैसा वगैरे आणून, किंवा नाश होतो वगैरे वगैरे, एवढा आणून उपयोग नाहीये. बरोबर. चालेल. फक्त मग दोन. तसं. ओके. हा, म्हणजे दोन व्यक्ती, एकामध्ये दोघांमध्ये गुण आहेत, पण एकामध्ये त्या गुणाचा गर्व आहे, दुसऱ्यामध्ये त्या गुणाने आलेली नम्रता हां. आहे. तर मग ओके, चालेल. त्यामुळे मग समाजात खरा मान कोणाला मिळतो? बरोबर. हं. तर आपल्याकडे जो नम्र. जो गुणवान असो आणि नम्र असतो, त्याला खरा मान मिळतो. इथपर्यंत लिहिलं की बरं आहे ओके, आपल्याला, नाही का? ओके. असं. हं. बरोबर ना? अजूनही ओके. कोणाला काही वाटू शकेल म्हणजे, पण असं, नाही का? रामदास स्वामींचं एक हे आहे, हम्म. मनाच्या श्लोकातला. हम्म. अतिलीनता सर्व भावे स्वभावे. हम्म.
बरोबर. सगुणी अति आदरासी भजावे. होय, अगदी. हम्म. त्याचं एक छोटस म्हणजे, पण ते सगुणाकडे जास्त आहे. शील गर्वाचं सगुण उदाहरण असतो. नाहीये त्याच्यात. संदर्भ हम्म. संदर्भ वेगळा आहे. संदर्भ संदर्भ थोडा हा वेगळा. हा, इथं जसं मी म्हटलं थोडा ना, वेगळा. ज्या लोकोक्तीमध्ये जे आहे त्याच हा हा शब्दांचं तुलना करायला पाहिजे आपल्याला. जसं आता इकडं हा हा 16व्या ह्याच्यात हा घटे रिक्ते हा ध्वनिर्महान. हा, म्हणजे हा पुढचं घेतोय मी. तर घटे हो रिक्ते हो ध्वनिर्महान हो. म्हणजे जसं आपण म्हणतो उथळ पाण्याला खळखळाट फार. हा. खळखळाट फार. हा, हा तर हे सुद्धा तसंच आहे की दोन व्यक्ती, म्हणजे इथेही तुलनाच आहे एका अर्थाने, हा की दोघही गुणवान व्यक्ती आहेत, गुणवान किंवा ज्ञानी. पण हा पण खरा जो गुणवान किंवा ज्ञानी असतो त्याला आपले गुण दाखवायची, प्रदर्शन करायची गरज पडत नाही, कारण लोकांना ते कळतातच. पण ज्याचे गुण कमी आहेत किंवा ज्याचं ज्ञान कमी आहे त्याला ते खळखळ करून, आवाज करून दाखवण्याची गरज पडत असते, म्हणून हा असं, हा अशा म्हणजे तो पद्धतीने. 9वा लोकोक्ती होती, गुणैर्विहीना बहुजल्पंती. हा, तशीच आहे साधारण. बरोबर. तसाच साधारण अर्थ होईल. हा, हा 9वा आणि हा सारखाच आहे. हा बरोबर. सारखाच वाटतोय. हा अगदी अगदी. हा. हा, तर चकास्ती योग्येन चालेल. ही, हा हा 17वं घेऊया आपण. हो हो. चकास्ती योगेन योग्य ही सांग. योग्य संगम. हा, तर ज्याला हम्म. इथं उत्तम याचा साधारण अर्थ आहे की योग्य आणि योग्य म्हणजे योग्य वस्तूचा योग्य संबंध हा चकाकतो. चकाकतो म्हणजे शोभा देतो. हम्म. हम्म. चकास्ती म्हणजे चकाकतो किंवा शोभा देतो. जसं आपण हम्म. म्हणतो की म्हणजे हिरा आणि कोंदण, ज्याला आपण कोंदण म्हणतो ना, नाही का, तर त्या हम्म. हो. नुसतं कोंदण किंवा नुसती फ्रेम असूनही काही होत नाही, नुसता हिरा किंवा नुसतं रत्न असं पडलेलं असेल तरी नाही. हा हा पण पण जेव्हा त्या जोडी. ती म्हणजे योग्य हिरा आणि त्याला योग्य कोंदण असेल तर त्याची शोभा हीच चांगली दिसते, असं. किंवा जसं आपण एक असं इतिहासातलं एक उदाहरण आहे, जसं की की जे विजयनगरचं जे साम्राज्य आहे, हा तर तिथं त्या विजयनगर साम्राज्याचे मला वाटतं कृष्णदेवराय, बरोबर. हम्म. हो. कृष्ण. हा, तर त्यांना जो गुरु भेटले त्यांचे, जे विद्यारण्य स्वामी, आणि त्यांनी त्यांना म्हणजे हरिहर बुक्क ज्याला म्हणतात तेच, म्हणजे ते दोघं हरिहर. भाऊ. हा, खरं. त्यांचं लौकिक नाव हरिहर बुक्क, आणि त्यांनी मग संन्यास घेतल्यावर त्यांचं नाव विद्यारण्य स्वामी झालं. तर ते आणि ते कृष्णदेवराय, म्हणजे त्या दोघांची जोडी किंमत त्यांनी सुंदर, जसं आता आर्य चाणक्य आणि सम्राट चंद्रगुप्त, नाही का. नुसता चंद्रगुप्तही काही करू शकला नसता, म्हणजे बहुतेक, किंवा नुसता आर्य चाणक्यही तोही योग्य राजवंशाचा, राजपुत्राच्या शोधात होता. दोघांची जेव्हा जोडी जमली तेव्हा ते साम्राज्य उभं करू शकले, असं, हो. नाही का, त्या अर्थाने. हम्म. हा, म्हणजे कधी कधी योग्य वस्तूचा योग्य वस्तूशी मेळ मिळणं हे हे असतं, नाही का, म्हणजे असं आता म्हणजे मोदी आणि योगी राज म्हटलं तर योगी. असं. किंवा इतिहासात म्हणजे रामदास स्वामी आणि शिवाजी महाराज उदाहरणार्थ. हम्म. हा नाही का, मग रामदासांनी जे हो काव्य लिहिलंय श्रीमान योगी, किंवा नाही का ते हम्म. शिवाजीवरती हो. त्यांनी एक काव्य लिहिलेलं ना, काव्य म्हणजे, नाही का. तर म्हणजे म्हणजे त्या दोघांनाही म्हणजे योग्य माणसाला तुल्यबळ योग्य म्हणजे शिष्य. दोघांचं. हा हा, त्या दोन्ही अर्थाने. तुल्य. हा तुल्य चालेल. म्हणण्यापेक्षा पूरक, हा एकमेकांना पूरक. पूरक. पूरक पूरक. हा पूरक. हा, बरोबर. असं. हा, दोन्ही पूरक गोष्टी एकत्र यायला पाहिजे. बरोबर. चालेल. हा आलं किंवा लक्षात. आता जसं इव्हन म्हणजे तुम्ही जे योगीचं उदाहरण दिलं त्याच्यापेक्षा मी असं नाही नाही, म्हणजे याच्यापेक्षा पण मी असं उदाहरण देईल की आता मोदी आहे आणि जयशंकर आहे समजा, एक्सटर्नल हा अफेअर्सच्या हा दृष्टीने. तर त्यांना हा योग्य हा फ्री हँड पण दिलेला आहे, आणि त्यांना संधी. हा हा म्हणजे आउट ऑफ नथिंग त्यांनी तर रिटायर्ड माणसाला परराष्ट्र मंत्री म्हणून खरंय. उचललं आणि त्याला योग्य हो ठिकाणी ठेवलं, म्हणजे खरंय. ते, हो हो नाही का. नाहीतर त्याला काय, तो काय हो. असा मंत्री असा की तो रिटायर होऊन बसला होता आरामात, नाही का, हा असं, हा हा खरंय खरंय. नाही का. पण त्यांनी त्या योग्य हो हो माणसाला उचलून त्याचा योग्य तो उपयोगही करून घेतला की, उपयोग केला. हा हा, असं या अर्थाने. येस ठीक येस. आहे. हो हो. हा, ठीक. 18वं. पुढचं सोपं आहे. हा, चक्रवत् चक्रवात. ते परिवर्तन्ते तसंच दुःखं झालेलं आहे सुखं. आपलं की दुःख सुख हो येत सुख असतं. दुःख.
हा आता हे एखादा पुढचं. हा, चिरादपि वरम शिक्षा. चिरादपि वरम शिक्षा. हा, म्हणजे चिर म्हणजे आता ज्याला आपण चिर हा म्हणतो, चिरकाल. चिरकाल म्हणजे चिरात म्हणजे याचा अर्थ की म्हातारं झालं, अगदी वृद्धत्व आलं. चिर म्हणजे वृद्ध या हम्म, अर्थाने. आणि संस्कृत मध्ये ना वृद्ध या शब्दाला वाईट अर्थाने समजलं जात नाही बरं. संस्कृतमध्ये वृद्ध हम्म. म्हणजे अनुभवी या अर्थाने त्याचं म्हणजे महत्व असतं. हा. हा, अनुभवी. हम्म. हा, तो चिरादपि वरम शिक्षा म्हणजे आता मी अनुभवी झालो म्हणून मी शिक्षण बंद करायचं नाहीये. जसं म्हणजे बुढापे में भी पढ़ना अच्छा है, चिरात अपि म्हणजे म्हातारपणी सुद्धा शिक्षा म्हणजे शिक्षण किंवा शिकणं हे वरम म्हणजे वरणीयच आहे, म्हणजे चांगलंच आहे किंवा उत्तम आहे. उत्तमच आहे, चांगलंच आहे असं. हा, म्हणजे हम्म. रिकामा बसण्यापेक्षा किंवा तर मग म्हणजे यालाच असं कारण ज्ञान हा, कधी आणि कुठलंही वाया जात नाही असं म्हणते. असं जसं शंकराचार्यांनी असं एक हे लिहिलेलं आहे की नित्यम वेदमधीयताम, असं ते श्लोक आहे तो त्यांचा त्या स्तोत्राचा. म्हणजे काय काय करावं. तर त्याने सांगितलं की वेद हे नित्यच, आणि आपल्या धर्मामध्येही सांगितलेलं आहे की म्हणजे वेदाध्ययन हे नित्य करायचंय. नित्य म्हणजे उपनयन नेहमी. झाल्यापासून ते हा. मरेपर्यंत हा हो. मरेपर्यंत करायचंय. नित्य करायचंय. कारण वेद हे अथांग आहे, म्हणजे त्याचं पूर्ण समज हम्म. आपल्याला कधी येणार नाहीये, पण तरी ते नित्य त्याचं चिंतन, वाचन, चिंतन, मनन हे नित्य करायचंय. हम्म तर या अर्थाने चिरादपि वरम शिक्षा, कारण आपण पूर्ण झालेलोच नाहीये कधी. त्यामुळे खरंय. पूर्णत्वाकडे जी हो. वाटचाल आहे ती शिक्षणानेच होणार आहे या अर्थाने असं. हम्म मोठे मोठे कलाकार पण म्हणतात ना की अजून मी शिष्य ह्याच्यातच हो, आहे. किंवा जसं म्हणजे आता लता मंगेशकर वगैरे त्यांचा जो दिनक्रम ऐकला, तर त्या रोज 4-4 तास किती असलं तरी रोज हा. काय त्यांचा रियाज खरी केल्याशिवाय त्या आहे. बाकी काही प्रॅक्टिस. करतच हा. नसत, नाही का. हो म्हणजे हो. आता हो मला हो. सगळं येतं, आता मला रियाजाची आवश्यकता नाही, असं कुठलाच गायक कधीच असं नाही. हा हो असं. हो. हम्म. नंतर हो 20व. खरंय. हा, हा. चक्रम क्रंदती अतैलकम. हम्म. असं आहे, म्हणजे नीट तुम्हाला फोड समजली ना की लगेच लक्षात येईल. हम्म. चक्रम क्रंदती, क्रंदम म्हणजे कुरकुर. क्रंद, जसं आपण आक्रंदन, क्रंदन म्हणजे रडणे, कुरकुरणे, त्याला म्हणतात क्रंदन. आक्रंदन म्हणजे मोठमोठे आधी भोकाड पसरणे, त्याला म्हणतात आपण आक्रंदन. पण हम्म. हा, आणि चक्रम क्रंदती अतैलकम. अतैलकम म्हणजे काय? जिथं तेल दिलं नाही तेल नाही. ते चाक कुरकुरतं. तर आता इथं तैलाचा गुण काय आहे? तेलाचा स्नेह. स्नेह नाही. म्हणजे प्रेम. हा, नाही. तर इथं म्हणजे तो संस्कृतची जशी विशेषता आहे, म्हणजे की आता तेलाचा जो गुण आहे तो आहे स्नेह. स्नेहाचा अर्थ म्हणजे काय? आपलेपणा. स्नेह, हा, नाही का, नाते स्नेह. हम्म. हा, हम्म. म्हणजे हम्म. जसं स्निग्धता आपण म्हणतो. स्निग्धता म्हणजे काय? ज्याच्यात स्नेह आहे. जसं आपण तेल, तूप हे स्निग्ध पदार्थ म्हणतो ना आपण. स्निग्ध म्हणजे काय? हो ज्यात हो. स्नेह आहे. म्हणजे असं, आता स्नेह म्हणजे कसं की जसं पाणी टाकलं तर पाण्याचे थेंब थेंब होतात, पाणी असं वरनं हो. टाकलं तर. पण तेलाची स्निग्धता ही पाण्यापेक्षा जास्त आहे. तेल अगदी तुम्ही बारीक धार टाकली ना तरी ती अखंड असते तेलाची. कारण का? त्याची स्निग्धता जास्त आहे. पाणी जर तुम्ही अशी बारीक धार जसजशी बारीक करत जाल तशी ते ब्रेक ब्रेक होत जातात, थेंब थेंब होतात. कारण का? पाण्याची स्निग्धता कमी आहे. आणि म्हणजेच काय, त्याचं स्निग्धता किंवा स्नेह म्हणजे अटॅचमेंट किंवा बंधन, म्हणजे बॉन्डिंग ज्याला म्हणतो आपण. तर हा, जेव्हा बॉन्डिंग. अतैलकम, हा, तर जेव्हा स्नेह कमी असतो किंवा अतैलकम म्हणजे जिथं स्निग्धता कमी असते अशी चाकं कुरकुरतात. तसंच मग नात्यासंबंधात पण असंच होतं की जिथं अतैलकम म्हणजे जिथं स्नेह कमी होतो तिथे मग भांडणं, कलह वगैरे वगैरे होत हम्म. जातात असं. हम्म. तर असं त्यांनी म्हणजे व्यावहारिक पण उदाहरण आहे की साधा आपण जे ऑइलिंग करतो बिजागऱ्यांना, चाकांना वगैरे, त्यात आवाज येऊ नये म्हणून करतो, पण ते आवाज म्हणजे कुरकुर असं त्याचं हे केलेलं आहे. तर अशा लोकोक्ती आहेत, जसं मी मागे आणि पण म्हणजे ते चांगलं हा, चाक फिरत राहावं म्हणून हो, करतो, तसंच स्व आहे ते. ज्याला आपण म्हणतो जसं चाक फिरत राहावं म्हणून आपण तेल घालतो,
तसे अगदी. नातेसंबंध टिकत राहण्यासाठी प्रेमाने हा सगळ्यांशी हा जुळवून घेतलं पाहिजे. अगदी. हम्म. तर जसं मी आधी सांगितलं, तर या सगळ्या ज्या लोकोक्ती असतात ना, तर या हा. देश आणि काल म्हणजे त्या विशिष्ट परिस्थितीला अवलंबून असतात. म्हणजे बऱ्याचशा लोकोक्ती या अशा युनिव्हर्सल ट्रुथ नसतात. काही काही असतात, पण काही काही त्या विशिष्ट परिस्थितीतच त्या लागू पडतात असं. म्हणजे आता असं की चक्रम क्रंदती अयतैलकम, म्हणजे मग कठोर होऊ नका, नाही का? नाही. मग त्याच्याकरता दुसरी असं. म्हण आहे की वेळ प्रसंगी कठोर व्हायलाच पाहिजे. हम्म. ही दुसरी म्हण. मग ज्याला म्हटलं जातं वज्रादपी कुसुमादपी असं म्हटलं जातं. म्हणजे की हो. वेळ प्रसंगी वज्रासारखं कठोर पण व्हायला पाहिजे आणि वेळ प्रसंगी फुलासारखं कोमल पण मृदू पण व्हायला पाहिजे असं. ती दुसरी म्हण आहे. म्हणजे तिचा उपयोग वेगळ्या प्रसंगी आहे असं, नाही का? तर म्हणजे त्या त्या प्रसंगानुरूप त्या त्या लोकोक्ती असतात. युनिव्हर्सल म्हणजे सगळ्या प्रसंगी सगळ्या लोकोक्ती लागू पडतीलच असं नाही असं. समजलं? हो. आता जसं मी उदाहरण देईन की चिरादपी वरम शिक्षा हा सामान्य नियम आहे, बरोबर? की म्हातारपणापर्यंत शिकायचंय. पण तुम्हाला जर ते शंकराचार्यांचं एक चर्पट पंजरिका स्तोत्र म्हणून माहिती असेल, तर ते हम्म. असं आहे. हम्म. हा, नाही नाही रक्षती डुकरूम प्राप्ते सन्निहिते मरणे, नाही नाही रक्षती डुकरूम करणे, असं ते आहे. म्हणजे हा नाही, तर त्याची कथा अशी आहे की शंकराचार्य काशीला घाटावरून असे आंघोळीला पहाटेला जात असत. तर त्यांना एक असं कोणाला तरी पाय लागला आणि त्यांनी बघितलं तर एक अगदी खूप जरठ म्हातारा डुकरुंग म्हणजे काय, संस्कृतमध्ये व्याकरणाची जी सूत्र आहेत ना पाणिनीची, ते असे क्रुंग डुकरुंग डुकरुंग अशी ती सूत्र आहेत. तर तो त्याचं पाठांतर करत होता. तर मग शंकराचार्य त्याला म्हणाले की अरे बाबा, तुझं 85 वर्ष वय झालंय, आता तू व्याकरण काय पाठ करतो? आता तू कृष्णाचं नाव म्हणजे परमेश्वराचं हम्म. रामनाम घे किंवा कृष्णाचं. कारण आता तुझी जी पुढची वाटचाल आहे, बरोबर, तर ती हम्म. व्याकरण पाठाने नाही, तर परमेश्वराशी तल्लीन झाल्याने होणार आहे असं. तर आता तेव्हा ते अनुरूप आहे म्हणजे असं. असं, नाही का? तर कोणी म्हणाल अरे हम्म. असं नाही, चिरादपी वरम शिक्षा, पण कुठली शिक्षा? हम्म. व्याकरणाची करणं आवश्यक नाही. मग त्यांनी अध्यात्मशास्त्र किंवा परमेश्वराशी तल्लीन कसं व्हावं याचं शिक्षण घेतलं, एखाद्या सद्गुरूचा आश्रय घेतला तर ते जास्त योग्य आहे असं. हम्म. तर या लोकोक्ती या तारतम्याने उपयोग करायच्या आहेत असं फक्त मला सांगायचं होतं. हम्म. ठीक आहे. हे हो. झालं आपलं. आता आपण, मला वाटतं प्रसादने काही शंका विचारल्या होत्या, तर त्या मी बघतो जर आपल्याला स्क्रीनवरती जर दाखवता आल्या, आणि मग एक एक आपण त्याची चर्चा करूया, बरोबर? मी एक मिनिट दाखवता येतं का बघतो मी. माझं व्हॉट्सअप दिसतंय का तुम्हाला? हो. हा, बरोबर. हो आता दिसतं. आता हो हे हो. आहे. हा दिसतंय हा, दिसत. दिसतंय. हा, आता प्रसादने काहीतरी विचारलंय की चित शन शन अपी. चित हे अवयव आहे असं मला वाटत नाही. हा, अपी हे अव्यय आहे. मग हा चन कुठनं काढलं त्याने, चित आणि चन, हे मला कळलं नाही. त्याचा काय प्रश्न आहे? हम्म. नंतर न मातु परदैवतम. हा, तर पर पर हे अव्यय आहे, सर बरोबर. आपल्याला सर समीचीन एक येते ना, म्हणून त्यांनी विचारलं असेल काय समीचन. चन असं लावावं पण तिथे चन नाही नाही, ठेवलेले आहेत. समीचीन आहे. ते समीचीन आहे समीचीन आहे ते. तिथे. समीचन. हा, चन समीचन नाहीये. तर चन आहे का चन, तो? अगं छान नाही, चन चीन आहे ते. चन हा शब्दच नाहीये तो. हा, असं. समीचीन. हा समीचीन. हा, आता पुढचं त्याने विचारलंय, तर त्यामुळे न मातु परदैवतम
तर पर म्हणजे अल्टिमेट. हा, तर पर हे अव्यय आहे. हा, असं. तर इथं पर म्हणजे सारखा नव्हे, त्यांनी अर्थामध्ये गोंधळ केलाय. न मातू परदैव म्हणजे मातूसारखं दुसरं दैवत नाही असा त्याचा अर्थ नाही. माते मातेहून किंवा माते मातेच्या पलीकडचं दुसरं कुठलं दैवत नाही, मातेच्या पल्ल्याड. हा, तर पर याचा अर्थ सारखा नाहीये. हं? पर याचा अर्थ अल्टिमेट. जसं आपण म्हणतो परम, पलीकडे. परम म्हणजे अल्टिमेट किंवा पलीकडचा, हम्म, त्याच्या असं. हम्म. पण ते अव्यय हे ठीक आहे. त्यामुळे सारखा सारखी सारखे असं काही होतच नाही इथं. पण या सारखा सारखी सारखे याचा अर्थ सम. तर ते पण तो वेगळा शब्द येतो. तर ते सम हा शब्द अव्यय नाहीये. समम, समा, सम असं दोन तीन वेगळे होतात. पुढचा त्याचा प्रश्न आहे, मया माताम नाम काव्यम रचितम. तर मग रचितम नपुसकलिंगी आहे म्हणून माता पण नपुसकलिंगी होईल का? हा, तर इथं जे नाही होईल. कारण का, की जर मया माता नाम काव्यम रचितम, इथं माता नाम, आता अच्छा, इथं त्यांनी माता नाम नाम. हा, तर इथं नाम म्हणजे काय, आता त्या विशिष्ट काव्याचं नाव कोणी जर माता हे रचलेलं असेल, नाव ठेवलेलं असेल, तर ती माता नपुसकलिंगी नाही झाली. पण माता नावाचं जे काव्य आहे ते नपुसकलिंगी झालं. समजलं? हो काव्य सर. हे, हा, समजलं ना? म्हणजे हो हो काय, हो. हा, मग तिथे काय आणि माताच म्हणायला पाहिजे ना, काव्य. माताम नको ना म्हणायला. माता हा, म्हणायची नुसतं गरजच माता, नाही. हा, हा, नुसतं हा, माता चालू. हा, माता बर. नावाचं काव्य असेल तर माताच म्हणायला हा, पाहिजे. आता इथं त्यांनी एक माता नामम. माता नामम, हा, असं. हा, आता हम्म. आता पुढचं आहे शंका. भोजनांतरम ऐवजी भोजनांतरे, म्हणजे त्यांनी कुठनं काढलंय? अंतरे का बरं सप्तमी म्हटलं? घेतलं त्यांनी त्यात. नाही, पण म्हणजे शंका काय आहे? म्हणजे सप्तमी भोजनांतरे नाही कुठलं आहे हे? हा. हा, ते बापी भोजनानंतर खेड्यातला धडा आहे विश्रांती तो. करणे, विश्रांती करण्याबद्दल आहे ते. हा, ते सप्तमीची जेवण गरज झाल्यावर नाहीये. विश्रांती सप्तमीची नाहीये. गरज, हा. हा, हा, सप्तमीची गरज नाहीये त्याच्यात. हा, भोजनांतरमच पाहिजे. हा, हम्म, अनंतरम. इथे अनंतरम हा वेगळा शब्द आहे. इथे सप्तमी हम्म. भोजन हा. अनंतरम, बरोबर, भोजनानंतर. हा, असं. नंतर पुढे सुखेन विश्राम कर्तव्य. सुखेन, हा, पण म्हणजे काय, मला कळलं नाही. तो म्हणतोय पीडीएफ उत्तरात सुखाने आराम केला पाहिजे, करणे आहे किंवा केला पाहिजे असं विद्यार्थवाचक भाषांतर आहे. पण हा काय कर्तव्याने सूचित होत नाही. तर हे का कर्तव्य हा विद्यार्थी नाहीच आहे. हा, जसं करणे आहे या अर्थाने कर्तव्य हा हम्म, शब्द आहे. हम्म, हा, हम्म, त्यामुळे हम्म. हे जसं पठितव्य, लिखितव्य, हा, तसं कर्तव्य असं आहे. हं? समजलं ना तुम्हाला? त्यामुळे इथे कर्तव्य हा विद्यार्थ नाहीये. केला पाहिजे असं नाही, करणे आहेत असं. करणे आहे. हा, ठीक आहे. नंतर आणि सांगितलं होतं मेसेज एक, केला होता. हा, नंतर पुढचं काहीतरी हे त्याने विचारलंय खाली. किंचित म्हणजे किम अधिक चित, कदाचित, कदाचित, बरोबर. हा, कश्चित होतं. हा, किंचित, कदाचित, कश्चित, केनचित वगैरे वगैरे असे शब्द आहेत. बरोबर आहे त्याचे. तसं, हा, त्या अर्थाने किम अधिक चित, कदा अधिक चित हे बरोबर आहे. आता पुढचं, हा, नाही, अरे, हा, हा, नंतर हे झालं आपलं. नंतर तिसरं दाखवतोय मी. तो म्हणतो मम ज्येष्ठा अथ ते भगिनी अत्र एव अस्ति. अत्र एव, अथ म्हणजे आता. अथ म्हणजे आता. हम्म, हम्म. आता 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 तुझी बहीण येथेच आहे किंवा येथेच आहे का?
आता म्हणजे नाही इथं येतो. आता, हा, आता आपण असं बोलता नव्हतं, आता काय करू असं, आता म्हणजे अथ असं. आता तुझी बहीण पण इथेच आहे का, असा या अर्थ. नंतर पुढचं त्याचं आहे स पाठशाला गता, हे अकर्मक धातू साधित आहे का. अगदी पाठशालाम गता. आता गता जाणे, जाणे हा शब्द ही गेली ना, जाती झाली किंवा गेली, तर बरोबर आहे. गेली ना. हा. हो, तर पाठशालाम गता, कुत्र गता पाठशालाम गता, या अर्थाने ते आहे असं. म्हणजे ते कर्म ना, त्या अर्थाने ते कर्म नाही असं. हं? जसं म्हणजे साधं उदाहरण देऊ. अहम पाठशालाम गच्छामि. बरोबर. अहम म्हणजे पाठशाळेकडे जातो, असं या अर्थाने ते अहम गच्छामि. हे कारण काय, क्रियाविशेषण म्हणायचं का? हा क्रियाविशेषण, हा क्रियाविशेषण होईल काय? नाही ऍडवर्ब. विशेषण, नाही विशेषण नाही, विशेषण नाही होणार. विशेषण नाही, कुठे काय, नाही नाही नाही, विशेषण नाही. हा, इथं म्हणजे कारण विज- कर्म नाही. नाही 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 नाही. तर इथं इथं जे पाठशाला म्हणजे द्वितीयात आलेलं आहे, तर ते म्हणजे कुणीकडे चालला, तर पाठशाळेकडे चाललो या अर्थाने. काय तू, ती गेली, ती काय गेली असा याचा अर्थ नाही. कर्माचं व्याख्या ही काय या अर्थाने होते ना, त्या अर्थाने ते हो कर्म हो. नाहीये. त्यामुळे गम गच्छती हे अकर्मक आहे असं. ओके. कुठे आहे? हा हा. हा हा, ठीक आहे. आता हम्म. पुढचं, ओके. हा, अरे हा, आता इथे हे झालंय. आता याचं त्याने विचारलं आहे, अमात्यै सांत्वितः राजा रामचंद्रम आश्रमे प्रेषितुम अन्वमन्यत. पुस्तकात प्रेषितुम अमन अमन्यत अनुमन्य अमात्यैः सांत्वितः राजा रामचंद्र आश्रमे प्रेषितुम अन्वमन्यत. अन्वमन्यत, हा अन्वमन्यतच आहे. हा, ते अमन्यत, अनु अमन्यत नाही. अमन्यत, अनु अन- अधिक अमन्यत हा पाहिजे. अनु, हा, हा हा. तर तर मग पाय मोड्या हवा का, तर इथं हे अच्छा अमन्यत अच्छा. पाहिजे, पाय मोडलेलाच पाहिजे ना, अमन्यत. हम्म. हम्म? हम्म. हम्म. नंतर सहा जलम अपिबत, तो पाणी प्यायला, हो पाणी प्यायला असं पाहिजे. हे कुठल्या धड्यातलं माहिती नाही, पण त्याला कदाचित म्हणायचंय प्रसादला की हे आपण जो अनुवाद केलेला आहे पीडीएफ मध्ये, तो पितो असं लिहिला, तो प्यायला असं पाहिजे. कारण अपिबत म्हणजे अनद्यतन भूतकाळ झाला. बरोबर. अनद्यतन. हा, पाचव्या आणि पाठातलंय. अमन्यत पण अनद्यतन भूतकाळ ना. काय अमन्यत पण, अमन्यत पण, हो अमन्यत हो पण, हो तो हो, पण अनद्यतन. हो, होय ते होय. पाचव्या पाठातलंच आहे, हम्म. अनद्यतन भूतकाळ. हा, आता यांनी लिहिलेलं आहे, शंका, मराठी पुस्तकात विश्वामित्र असे आहे, पण आपण नेहमी विश्वामित्र असे लिहितो, बरोबर कोणते, मला कळलं नाही याचा प्रश्न काय आहे. ते त्यांनी श्र काढलाय आणि श काढलाय. श आणि श, हा हे आहे नाही नाही, इकडे. ते ते दोन्ही, श बरोबर की श बरोबर, हा, असं अच्छा अच्छा, विचारलंय. नाही दोन्ही त्याचा, दोन्ही ते रिप्रेझेंटेशन आहे. श असा काढणे हा हा. किंवा दोन्ही असा काढणे, असं. दोन्हीचा. हा दोन्ही चालतं ना सर. हा, पण खरं तर म्हणजे आपण, तो, हा. ऐका ऐका, बऱ्याच लोकांचा असा समज आहे की तो जो दुसरं विश्वामित्र ज्यांनी जे लिहिलंय ना खालचं, म्हणजे हा, हम्म, ते हम्म. असं श्री सारखं शच, तर ते ते हा हा श्र आहे का असं लोकांना वाटतं, पण ते श्र नाहीये, हा. ते शच आहे. हम्म. हा, त्याचा बर. श्र कधी होतो, जेव्हा त्याची तिसरी रेष आपण काढतो ना खाली तिरपी, तेव्हा तो श्र हा होतो. हा हा हा, हा समजला का. हा. जसं हम्म. शुक्रवार आलं आणि लक्षात. ते हा, सहस्त्रबुद्ध तुम्ही म्हणता तसं, नाही नाही, हो हो. सहस्त्रबुद्धे आडनाव अगं, हा म्हणतात. हा, तर त्या हा. श ला तुम्ही श असं असंही लिहू शकता पहिल्यासारखं, आलं किंवा लक्षात. असंही. आलं पण लक्षात. जेव्हा हा तुम्ही त्या श हा ला, जेव्हा तिसरी रेष अशी खाली तिरपी मारता ना, तेव्हा तो र ऍड हा. होतो त्याच्यात. र समजलं का. येतात. हो. हा, हा हा हा. जसा 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 श्रीराम, आहे, श्रीराम जसा, मध्ये. हम्म. हा हा, किंवा जसा आहे, तो ला र कधी होतो, त्रचा त्र, जेव्हा ती ला आपण असा एक तिरपी रेष मारतो,
तेव्हा तो त्र होतो. समजलं का? हा हम्म. तर इथं बघा तो हो दुसऱ्या विश्वामित्रातला जो नुसता श आहे त्याला तिरपी रेषा आहे का नाही? तिरप्या रेषेच्या इथे ओ केलेला आहे आपण, त्यामुळे त्याचा उच्चार हा हा विश्वामित्रच होतो. तो विश्रवामित्र हा होणार नाही, तो विश्वामित्रच होईल आणि दोन्ही बरोबर आहे. हं? हा ठीक हो आहे. हा हा. हम्म. जसं समजलं. अश्विनी लिहिताना पण हा तसंच लिहिते अगदी बरोबर. मराठीतून. अश्वी अर्धा म्हणजे तू असंही असंही लिहू शकते, शाळेचा शही लिहू शकते, किंवा असा तो श्रीचा श तो पण लिहू शकतेस. तो लिहिली तो अर्धा. हा. हा हा. पण मला स्वतःला तो श्रीचा श्र जास्त लिहायला आवडतो अश्विनी लिहिताना. असं हम्म. तो जरा हो अं, मला माझे हा वडील लिहायचे तो कायम. हा तर तो जास्त जरा स्टायलिश वाटतो. बाकी काही नाही. हा. स्टायलिश. हो, बरोबर. हा. उत्तरांच्या पीडीएफ मध्ये आता पुढचं आहे. उत्तरांच्या पीडीएफ मध्ये प्रथम पुरुष द्विवचनी अपिबताम अटपथताम असे हवे का? नाही, हम्म, अपिबम ताम नाही, तमच होतं ना. तमच होतो. हा हा अपिबतम, हा अपठतम हा हो असं तेच. मला वाटतं. हो ठीक आहे. जे हो. उत्तरांच्या पीडीएफ मध्ये प्रथम ते पुरुष अनद्यतन ते अनद्यतन काळच आहे ना, मग ते अभिबतम ताम पुस्तकात आहे ते की. ठीक आहे, मलाही एकदम आठवत नाही ते. पण नाही, अ अपिबताम बरोबर आहे असं मला वाटतं. बरोबर पण वाटतंय ठीक आहे. खरं हा, तर. ठीक आहे. तर अशा त्याच्या शंका ऍक्च्युली ते होत्या. अपिबत असंच होतं तो. नाही ताम नाही, त्याला होतच नाही. द्विवचन. बरं, इथं त्यांनी विचारलं अभिबत होतं प्र म्हणून प्र अभिबतम. प्र प्र अधिक आप बरोबर, प्राप हे बरोबर आहे का? अगदी बरोबर. हो, प्राप्य. हा आपतो नाही, आप म्हणजे मिळणे. प्राप्त हा शब्द मिळणे. सुद्धा आपचं प्राप्त. भूतकालवाचक धातुसाधिक आहे, धातुसाधित आहे. आप प्राप्त, हम्म. आप्त. तुम्हाला गंमत वाटेल, आप्त हा शब्द आहे ना, आप्त म्हणजे नातेवाईक, बरोबर. नातेवाईक. तर तो शब्द कसा तयार झालाय? आप म्हणजे मिळणे. हम्म. हो. हम्म. तर आप्त म्हणजे जे नेहमी मिळतात, भेटतात, ते आप्त. अच्छा. समजलं? समजलं म्हणजे इंटरेस्टिंग आहे ना. आप्त म्हणजे की रक्ताचा संबंध वगैरे असायला पाहिजे असं काही असं नाही. काही नाही. हा. हा, मित्र आप्त. मित्र हा, पण आपत होत. त्या अर्थाने हा. म्हणजे. पण जसं आता आई वडील बहीण भाऊ हे सगळे नित्य भेट म्हणजे सारखे मिळालेले असतात ना. आप म्हणजे मिळणे, त्या अर्थाने ते आपतात. असं. हम्म. तर छान. असं सगळं आहे. आता आपण हा तर भाग संपलेला आहे आपला, बरोबर. तर आता आपण मला दुसरा पाठ वाटतं, घ्यायचा ना सर? हा तेच मी म्हणत उद्या होतो. उद्या शुक्रवार आहे. उद्या शुक्रवार. उद्या उद्याच शुक्र घ्यायला ना सर? हा, तर उद्या उद्या शुक्रवार आहे, तर मग उद्या सुट्टी देऊ आपण. शनिवारी आपण मग पुढचा भाग सुरू करूया. चालेल? चालेल. हा, बर. बरं चालेल. कारण आता काय तसे 5 मिनिटं राहिलेत, पाहिजे तर उघडूया, बघतो मी उघडून. 1 मिनिट जरा. हा, पहिले 2-3 धडे बघून येऊया का? बघून घेऊया आपण. हा बरोबर. हा, हा 1 मिनिट just. शनिवारी का मग आता शनिवारी? आता मग शनिवारी करूया. अं, बर. किंवा मग सांगतो मी तसं उद्यापर्यंत तुम्हाला हा, सांगेन तसं. कळवा. हं? हो, सर शनिवारीच करूया, म्हणजे माझं बुडणार नाही. माझं सोमवार बुधवार नक्की बुडणार आहे. बर, हम्म. ठीक आहे. चल. हम्म. हं? अं, हं. तर मी आता तिसरा भाग उघडतो आहे. हं. हम्म. उद्यानम. हं. हं. उद्या तर उद्यानम ना? हं? हा, इदम उद्यानम. उद्यानम. हं. हा, हम्म. तर हे सगळे याचं तर आपण अर्थबिर्थ सगळे व्यवस्थित दिलेले आहेत तसे. याच्यात काही शंका आहे का? हं?
इथे मला म्हणजे वाटतं एकदा अभ्यास करून सर येतो 2 धडे पहिले 2-3 धडे. पहिले तर असं करा, 3 धडे तुम्ही करून या. हं? हा जरा रिवाईज करून कारण नाही घेते. तर मग असं मी हो. विचारणार, तुम्ही काही बोलू शकणार नाही, हा मी पुढे जाणार, त्याला काही अर्थ नाही. हं? नाही ठीक आहे ना? हा. तर चालेल. स्पेसिफिक ओके तुम्ही सर. शंका विचारा, नाही तर मग आपण फटाफट पुढे जाऊ. पण नाही तर दुसरं काय आहे, म्हणजे हा थोडासा भाग कठीण पण आहे बरोबर. एक उपसर्ग आहे, त्याच्यावर आपण हे मला करू शकतो. उपसर्गाचा प्रॉब्लेम आहे. तो हा, उपसर्गाचा हा जरा घ्यायला. उपसर्गाचा प्रॉब्लेम आहे. तुम्ही बोलला होता, तर आपण एक जरा उपसर्गाची आपण एक उजळणी करूया. मग हा नंतर बघतोय मी, जस्ट एक फटाफट पुढे जातोय मी, काय काय आहे. ते धातुरूप वगैरे जे आहे, लकार वगैरे, ते तुम्हाला पण ते शिकवलेलं आहे तसं, म्हणजे सीतेचे स्वयंवर. हा, संधी तर मला वाटतं सांगायची तशी गरज नाहीये तुम्हाला. ह्याच्यावर घालती प्रश्न येतील काय, सीता स्वयंवर वरचे वगैरे? येतात. ते हो तुम्ही जरा संस्कृत मध्ये उत्तर ते द्या तुम्ही येईल. पेपर बघा ओके. बाबा. याच्यात हो. मग एक 11वा पाठ सुभाषित आहेत. ही पण तशी सुभाषित सोपी आहेत, नाही का? 12 हो. 15 सुभाषित आणि मग परत याच्यात पण लोकोक्ती आहेत. लोकोक्ती आहे. ओके आहेत. हो. हो. आणि तर मला वाटतं आपण एक शनिवारी घेऊया, एक सोमवारी आणि एक बुधवारी. बुधवारपर्यंत घेऊया, मग सुट्टी. हं, बस. हो. चालेल. ठीक आहे ना? ओके. तिथपर्यंत होऊन जाईल प्रवेश. ओके. काय ते नाही तिथपर्यंत होऊन जाईल ना प्रवेश पूर्ण दुसरा पाठ एकदम 100%. 3 क्लास. अगदी 100 पैकी 100 असं. ठीक आहे, थांबूया इथे आपण. ओके सर. चालेल. जय ओके. गुरु. हा, हो जय सर. जय गुरु. जय गुरु. गुरु. जय जय गुरु. गुरु. जय गुरु. जय गुरु. जय गुरु. जय गुरु.